गेल्या 12:30 ते 13 तासापासून आम्ही चालत आहोत. हा गुगल मॅपला गौरीकुंडपासून आपण जेव्हा ट्रॅकिंग चालू करतो त्यावेळेस साधारणतः 7 ते 8 तास दाखवतं, पण ॲक्च्युअल चढाई ही अतिशय खडतर असल्याने आणि एलिव्हेशन प्रचंड त्याला प्राप्त होतं, त्यामुळे सदरची चढाई ही अतिशय कठीण आहे. त्यामुळे येताना अतिशय जबाबदारीने यावे व BP वगैरे शुगर असलेल्या पेशंटने येऊ नये अशा वारंवार सूचना प्रत्येक ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तरी याबाबत आपण दक्षता घ्यावी. साधारणतः आम्ही अजून 4 किलोमीटर मागे आहोत. साधारण गुगल मॅपला आता 12:30 ते 1चा टाईम दाखवते, म्हणजे अजून आम्ही 1.5 तास चालणार आहोत आणि 1.5 तास चालल्यानंतर आम्हाला प्रत्यक्ष केदारनाथ बेस कॅम्प आणि मंदिराचे प्रत्यक्ष दर्शन होईल. तर बघूयात आता तिथे रूम भेटतो की कसं काय नियोजन आहे. आपण बघू शकता हे सभोवतालचं सगळं दृश्य. हे पूर्ण हा ट्रॅक आहे बाबांचा केदारनाथचा. आपण चढतो इथे सगळं. धन्यवाद.